वचना मेरो परई आपेर कन भंडार कहे कबीरा गुरु में मुखी गुण पावे पार. कबीरदास म्हणतात की ज्याचे गुरु केला नाही त्याने गुरुहीन माणसाने भले मेरू पर्वत इतके सुवर्ण आणि अनंत रत्ने दान करून दे पण त्याचे कधी चांगले होऊ शकत नाही. अर्थात जन्मजन्मी 84 चक्रात अडकून पडतो. कबीरा लरी समुद्र की होते पिके आए बबुला पंकर जनाई हंस चुनी खाये. दान दिल्याने कुणाला मोक्ष मिळत नसतो. संतांच्या संगतीमध्ये नाम मिळालं पाहिजे. नाम आणि दान याच्यात फरक आहे. कबीरदास म्हणतात की समुद्र लाटा मोती किनाऱ्यावर आणून पसरून टाकतात. ती बागड्यांना कळत नाही. त्याला राजहंस लागतो आणि ती राजहंस विसून खातो. बागड्याला वाटतं त्या गारगुट्या आहेत. हा देह खोटा आहे, मोक्षाला आलेला आहे. आज्ञाला वाटतंय संसार खरा आहे. परमार्थ करण्याला वाटतंय खोटा. एवढा फरक आहे. मग त्या होत गुरुकडून ज्ञान प्राप्त करून हंस होता येत. साकटका मुख बिंब निक बचन ताकी आवशी विष नाही व्यागांगरे. तर वाणी पवित्र होते गुरुनामाने. देह पवित्र होतो. गुरुहीन माणूस त्याची वाणी अपवित्र असते, कुत्र्याच्या विष्ठेसारखी. आणि त्याचं अंग अपवित्र असत. इतकं अंग पवित्र असतं त्याला प्राणी सुद्धा कुठला त्या नाव घेता येणार नाही. इतकं अपवित्र त्याचं शरीर असतं. नम्र स्वभाव त्याच्याकडे नसतो. विनयशीलता नसती, सहनशीलता बी नसती, दया धर्म बी नसतो. हे सर्व ज्याने गुरु केला त्या शिष्याकडे गुण असतात. गुरुहीन लोकांकडे गुण नसतात. रामकृष्ण हरी.